सिंधुदुर्गच्या मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या कामाला प्रत्यक्षात 15 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे। शिवाय कला संचालनालयाकडून प्रत्यक्षात पुतळा कसा असेल याचं एक मॉडेल बनवून त्याला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे। राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच तलवारधारी पुतळा उभारला जाणार आहे। प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार हे पुतळा बनवण्याचं काम करतात। 60 फूट उंच आहे पुतळा आणि 8 मिलीमीटर जाड असणार आहे। शिवाय 100 वर्ष टिकेल असा 10 फूट उंच चबुतरा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। यामध्ये उच्च दर्जाचं ड्युप्लेक्स स्टेनलेस स्टील वापरलं गेलेलं आहे आणि या चबुतराचं काम करण्यात आलंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उमेश बुचडे यांच्याकडून। उमेश, आणखी काय काय वैशिष्ट्य आहेत या सगळ्या पुतळ्याची आणि कधीपर्यंत साधारणपणे हे काम पूर्ण होण्याची सुद्धा तारीख दिली गेली आहे का? निश्चितच रिद्धी, आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो किल्ला पुतळा आहे जो राजकोट येथे उभारण्यात आलेला आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उभारण्यात येत आहे पुन्हा एकदा। आणि त्याचं काम आहे ते सार्वजनिक विभागाचे सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता जे महेंद्र केनी आहे हे पाहत आहेत। त्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे जर चबुतरा आहे तो 10 फूट उंच चालला आहे, त्याचा स्टेनलेस स्टीलचा वापर झालेला आहे। तशाच पद्धतीने कला संचालनाकडून जी मान्यता मिळाली आहे त्याचं एक मॉडेल देखील आता त्यांनी समोर आणलेलं आहे आणि त्याच्याच पद्धतीने सध्या काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। 60 फूट हा उंच पुतळा असेल आणि त्या पुतळ्याचं कसं दृश्य असेल हे देखील आता पाहणं म्हणजे आपण दिसत आहे सगळं संपूर्ण दर्शकांना। आणि या काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। 15 फेब्रुवारीपासून हे प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे आणि एप्रिल 15 पर्यंत हे आपल्याला पूर्ण होईल अशी एकंदरीत माहिती मिळते। म्हणजे जो पुतळा उभारणीचं काम आहे ते युद्ध पातळीवर प्रशासनाने हाती घेतलेलं आहे। सर्वच विभाग आहेत ते मान्यता सगळ्या प्राप्त झालेल्या, त्यामुळे आता प्रत्यक्षात काम 15 फेब्रुवारी सुरू होईल। त्यांचे जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जे काम आहे ते नॉयडा येथे जे राम सुतार आहे त्यांचे मुलगे त्यांच्या म्हणजे वर्कशॉपमध्ये तिथे उभारणीचं काम सुरू झालेलं आहे, पण इथे ते आणून त्याचं काम प्रत्यक्षात ते पुतळा जोडण्याचं काम सुरू होईल आणि नंतर हा पुतळा एप्रिलपर्यंत म्हणजे 15 एप्रिलपर्यंत पूर्ण होईल अशी एकंदरीत माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे महेंद्र केनी यांनी आपल्याला फोनद्वारे दिलेली आहे। आणि लवकरात लवकर हा पुतळा जर उभारला झाला तर पुन्हा एकदा कोकणच्या या पर्यटनामध्ये भर पडेल असं एकंदरीत आपल्याला दिसतंय। जी उमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।